नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी वर्तमानपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजवले? तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, कोसबाडच्या टेकड्यावरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दौलताबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19वा, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20वा, भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले? भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21वा, हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय? तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22वा, मागणीचे जैन धर्मासाठी पाचवे व्रतही सांगितलेले आहे? मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे पाचवे व्रतही सांगितलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23वा, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24वा, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? तर ऑप्शन क्रमांक 2 1931 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 25वा,
हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 टक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लार्क वसतिगृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? बिहारमध्ये चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण? उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? कोकणाचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मारदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? कायमधारा पद्धत कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गती परिमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थांपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमांतर्गत माणसाचा व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई? कोणत्या कलमांतर्गत माणसाचा
व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते. शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते. तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली. तर ऑप्शन क्रमांक 3 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उभयचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी यात मोडत नाही. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली. 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 ह्यूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ययाती या कादंबरीचे लेखक कोण. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे. फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण. राज्य पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली. शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली. तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत. गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यंकटेश माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोसला या कादंबरीचे लेखक कोण. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल.